इयत्ता 9वी विषय मराठी अलंकार. अलंकार. रूपक अलंकार. लक्षणे. जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. उपमेय हे उपमानच आहे असे मानतात. अनेकदा केवळ, प्रत्यक्षात, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साम्यदर्शक शब्द यांचा वापर होतो. उदाहरणार्थ, नयन कमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी. स्पष्टीकरण. वरील उदाहरणात उपमेय व उपमान म्हणजेच नयन व नयन कमल यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. इतर उदाहरण. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रा सकीळ कासी. याचे स्पष्टीकरण. येथे उपमेय मुख व उपमान चंद्र ही एकरूप मानून मुखचंद्र असा शब्द तयार झालेला आहे, म्हणजेच इथे रूपक अलंकार आहे. दुसरे उदाहरण. संसार सागरी विहरे जीवन नौका. याचे स्पष्टीकरण. येथे उपमेय संसार, जीवन व उपमान सागर, नौका या गोष्टी एकच असल्याचे वर्णिले आहे, म्हणजे इथे सुद्धा रूपक अलंकार होतो. आता दुसरा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. लक्षणे. उपमेय व उपमान. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार हा होत असतो. उदाहरण. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. स्पष्टीकरण. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव हे अमृत म्हणजेच उपमान यापेक्षाही गोड आहे, म्हणजे अमृताच्या गोडीची तुलना ही परमेश्वराच्या नावाशी केली गेलेली आहे. गोडीच्या बाबत परमेश्वराचे नाम हे अमृतापेक्षाही वरचढ आहे असे सांगितले आहे. असे जेथे वर्णन केले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होत असतो. इतर उदाहरण. पहिलं उदाहरण. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्यांपेक्षा सुंदर दिसतात, म्हणजे येथे गवतावर पडलेल्या दवबिंदूंची तुलना ही मोत्यांशी केलेली आहे. दुसरं उदाहरण. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतल, पानियाहून पातळ, कल्लोळेचा प्रेम. उपमेय आहे परमेश्वर आणि उपमान आहे माऊली, चंद्र आणि पाणी, म्हणजे इथे परमेश्वराला जी आहे ती माऊलीची, चंद्राची आणि पाण्याची ही उपमा दिलेली आहे, म्हणजे इथे व्यतिरेक अलंकार होतो. तिसरा अलंकार आहे चेतनगुणी अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेव्हा वर्णिले जाते तेव्हा चेतनगुणोत्की अलंकार होत असतो. याचे उदाहरण आहे. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोत खांद्यावर सौद्याचे देईल ज्याचे त्याला. स्पष्टीकरण. वरील उदाहरणात वसंत ऋतू हा माणसाप्रमाणे खांद्यावर सौदाचे पोते घेऊन आला आहे अशी कल्पना केली आहे, म्हणून इथे चेतनगुणोत्की अलंकार झाला आहे. इतर उदाहरणांपैकी एक आहे उदाहरण. कुटुंबवात्सल्य इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे, कथे त्याला कुशल मुलांचे, गंगाजळाचे बेत आगळे. स्पष्टीकरण. वरील उदाहरणात वसंत ऋतू हा फणसाला इथे कुटुंबवत्सल असे म्हटले आहे. कटी खांद्यावर घेऊन येई बाळे, म्हणजे फणस हा कटी खांद्यांवर बाळे घेऊन येत आहे. कथितले त्याचे कुशल मुलांचे, गंगाजळातळे बेत आगळे असे सांगितले आहे, म्हणजे येथे सुद्धा चेतनगुणोत्की अलंकार असा होतो. दृष्टांत अलंकार. तिसरा आहे लक्षण. त्याचं. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याचा अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. याचे उदाहरण. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याची अंकुशाचा मार. स्पष्टीकरण. संत तुकाराम परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात हे पटवून देण्यासाठी
क्षुद्र असा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो, तर फेरीतला इंद्राचा हत्ती अंकुशाचा मार खावा लागतो, ही उदाहरणे दिली आहेत. येथे अलंकार संपला आहे.